नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। केसांना अजिबात वाढ नसेल किंवा केस अवेळी पांढरे होत असतील किंवा केस गळून टक्कल पडलेला असेल किंवा अवेळी केस पांढरे होण्यास सुरुवात झालेली असेल किंवा झाले असतील, या उपायाने तुमचे पांढरे केस मुळापासून काळे होण्यास मदत होईल। सोबतच तुमचे केस दाट, मजबूत, स्मूथ आणि सिल्की आणि लांबसडक होण्यास देखील मदत होईल। हा पॉवरफुल उपाय तुम्ही 5 मिनिटाच्या आतमध्ये सहजरित्या बनवू शकता। फक्त घरातील 2 ते 3 वस्तूंचा वापर केलेला आहे आणि याचे रिझल्ट्स खूपच असे अमेझिंग आहेत। अत्यंत हे असं उपयुक्त तेल आहे आणि शिवाय 100% नॅचरल आहे। त्याचे तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत। तर चला, आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। तर सर्वात अगोदर हा पॉवरफुल उपाय बनवण्यासाठी आपल्याला इथे तेल लागतं। तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटीच्या प्रमाणात मोहरीचं तेल घेतलेलं आहे। आता हे मोहरीचं तेल आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे। जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसलं किंवा तुम्हाला जर मोहरीचं तेल वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे तिळाचं तेल वापरलं तरीही चालेल। आणि हे दोन्ही तेल जर तुम्हाला वापरायचे नसतील तर त्याऐवजी आपण जे खोबरेल तेल वापरतो ते इथे तुम्ही घेऊ शकता। नंतर गॅसवर मी एक लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे वेगळं लोखंडाचं भांड किंवा लोखंडाचा तवा जरी वापरला तरीही चालेल। आता गॅस चालू करून हे तेल मी या कढईमध्ये टाकलेलं आहे। शक्यतो आपल्याला इथे लोखंडाचा भांड्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून यामुळे आपल्याला आयर्न भेटतं। आणि तेल हलकसं गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा आवळा पावडर टाकलेला आहे। आणि जर तुमच्याकडे फ्रेश आवळा असेल तर या आवळ्याचे तुम्ही बारीक तुकडे करून देखील यामध्ये टाकू शकता। आणि सोबतच यामध्ये मी 2 चमचे हिना मेहंदी टाकणार आहे। आता आपण इथे आवळा पावडर घेतलेला आहे। आता सध्याच्या स्थितीत कसं झालेलं आहे, केस गळणं, केस कमकुवत होणं किंवा या समस्या अशा खूपच कॉमन झालेल्या आहेत। कमी वयातच केस पांढरे होऊ लागलेले आहेत। केमिकल युक्त उत्पादनांचा वापर केल्यामुळे केस गळतात किंवा तुटतात। आवळा एक इम्युनिटी बूस्टर आहे, त्यामुळे काय होतं, केस मजबूत, घनदाट आणि लांबसडक होण्यास मदत होते। आणि जर तुमचे केस अकाली पांढरे झाले असतील तर ते केस मुळापासून देखील काळे होण्यास मदत होते। या आवळ्याचा तुम्ही आहारात देखील समावेश करून तुम्ही केसांना दाट आणि मजबूत देखील बनवू शकता। आता तेल जास्त हाय फ्लेमवर देखील गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर हे आवळा पावडर आणि मेहंदी लगेच जळू शकते। काय करायचं आहे, गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवून हे तेल मस्त असं उकळून घ्यायचं आहे। आवळा हा केसांसाठी हेअर टॉनिक प्रमाणे काम करतो आणि केस गळती थांबून या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे। त्यामुळे काय होतं, केस मजबूत तर होतातच, दाट व काळे देखील होतात। नवीन केस उगवण्यास देखील हे तेल मदत करतं। आवळ्यात आयर्न देखील भरपूर प्रमाणात असल्यामुळे केसांच्या ज्या काही समस्या असतील ते यामुळे दूर होतील। आणि सोबतच केसांच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर आहे। आता इथे मी पूर्ण अर्धी वाटी मोहरीचं तेल घेतलेलं आहे। आता तुम्ही अर्ध्या प्रमाणात मोहरीचं तेल आणि अर्ध्या प्रमाणात खोबरेल तेल देखील इथे घेऊ शकता। तुम्ही पाहत आहात की चमच्याच्या सहाय्याने हे तेल मी सतत ढवळत आहे, कारण की आपण जे दोनही साहित्य टाकलेले आहेत ते तळाशी जाऊन बसतील आणि लगेच जळू शकतील। त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने हे तेल सतत ढवळत राहायचं आहे, पण कुठेही गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर हे लगेच जळू शकतं। साधारण 2 मिनिटांनी इथे मी 4 ते 5 कढीपत्त्याचे पाणी टाकलेले आहेत। आता इथे मी वाळलेला कढीपत्ता टाकलेला आहे। जर तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता जरी असेल तरीही तो इथे तुम्ही टाकू शकता। आता पुन्हा चमच्याच्या सहाय्याने हे तेल सतत ढवळत राहायचं आहे। आता इथे आपण हिना मेहंदी देखील वापरलेली आहे। आता या मेहंदीचे देखील केसांसाठी अनेक फायदे आहेत। आता ही हिना आहे त्यामुळे ही नैसर्गिक आहे। या हिना मेहंदीचे आपल्या केसांसाठी खूपच फायदे आहेत। जसं की केस पांढरे झाले असतील तर ते पांढरे केस कलरिंग करण्यासाठी या मेहंदीचा वापर केला जातो। केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करण्यासाठी या हिना मेहंदीचा वापर केला जातो। जर तुमचे केस खूपच विरळ, निर्जीव आणि निस्तेज जर झाले असतील तर केसांना पुन्हा मजबूत आणि दाट करण्यासाठी तुम्ही या हिना मेहंदीचा वापर करू शकता। साधारण 5 मिनिटांपर्यंत हे तेल मस्त असं मी गरम करून घेतल्यानंतर या तेलाचा तुम्ही रंग पाहू शकता, काळसर असा झालेला आहे। पण तुम्ही पाहू शकता याच्यातलं मी सर्व साहित्य जळू न देता हे तेल असं गरम करून घेतलेलं आहे। शक्यतो याच्यातलं साहित्य जळू द्यायचं नाही, नाहीतर या तेलाचा वेगळा वास येऊ शकतो। जे आपण 3 साहित्य जे टाकले आहेत ते साहित्य जळू न देता हे मस्त असं तेल बनवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता याचा पूर्णतः रंग बदललेला आहे। आता 5 मिनिटांपर्यंतच हे तेल मस्त असं मी गरम करून घेतल्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे। 5 मिनिटाच्या वरती हे तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही। तेलाचा तुम्ही रंग पाहू शकता, एकदम काळसर असं झालेलं आहे। आणि हे तेल हलकसं गार झाल्यानंतर एखाद्या चाळणीच्या सहाय्याने किंवा एखाद्या सुती कपड्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे। तेल मी माझ्यासाठी बनवलेलं आहे। शक्यतो हे 10 ते 15 दिवसासाठी बनवलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही महिन्याभरासाठी देखील बनवू शकता, पण घेताना याचं सर्व साहित्य डबल घ्यायचं आहे।
आणि हे तेल केसांच्या मुळाशी आठवड्यातून 2दा लावून याची मस्त अशी मसाज करायची आणि नंतर केस स्वच्छ असे धुवून घ्यायचे। तुम्हाला काही दिवसांमध्येच तुमच्या केसांमध्ये बराच असा फरक जाणवेल। तुमचे केस लांब सडक, मुळापासून दाट आणि निरोगी बनण्यास मदत होईल। सोबतच तुमचे केस जर पांढरे झाले असतील तर ते हळूहळू काळे देखील होण्यास मदत होईल। वातावरणातील बदलांचा थेट परिणाम आपल्या केसांवर देखील होतो। अशा ताणतणावामुळे केसांचे अकाली पांढरे होणं ही खूपच सामान्य गोष्ट झालेली आहे। अनेकदा खूप उपाय करून सुद्धा देखील या समस्येवर उपाय भेटत नाही आणि अशा वेळी घरच्या घरी अगदी घरातील साहित्यापासून जास्त खर्च न करता तुम्ही पॉवरफुल तेल बनवू शकता आणि घरातच उपलब्ध असणाऱ्या साध्या साध्या गोष्टीपासून तुम्ही काळेभोर, लांब सडक, दाट व मजबूत निरोगी केस मिळवू शकता। यामुळे तुमच्या केसांना केमिकल्स पदार्थांचा देखील स्पर्श अजिबात होणार नाही। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता कमेंटमध्ये नक्कीच सांगा।